कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर उभाटाचे ते 4 नगरसेवक नॉट रिचेबल होते. आज हे 4ही नगरसेवक कोकण भवन येथे दाखल झाले होते. याच एकंदरीत पूर्ण दिवसभरात नेमकं कोकण भवनमध्ये काय घडलं, कारण ती तसंच आहे, कारण यामध्ये 4ही नगरसेवकांची कोकण भवनमध्ये नोंदणी झाली आहे. यामधील जी एक नगरसेविका आहे कीर्ती ढोणे यांची उभाटा गटात सहभागी झाल्या, तर उरलेल्या 3 नगरसेवकांची नोंदणी जरी झाली असली तरी त्यांच्यावर अजून संभ्रम कायम आहे. त्या अजूनही ठाकरे गटापासून नॉट रिचेबल असल्याचं बोललं जातं. त्यामुळे नेमकं या कोकण भवनमध्ये काय घडलं हे जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत उभाटाचे गटनेते उमेश बोरगावकर आहेत. बोरगावकर साहेब, काय सांगाल एकंदरीत आज नेमकं काय घडलं कोकण भवनमध्ये? 4ही नगरसेवक आज आले होते. आज पक्ष आदेशानुसार आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या नगरसेविका कीर्ती ढोणे मॅडम यांचा पक्षात सदस्य नोंदणी आणि गटामध्ये समावेश करून घेण्याची प्रक्रिया होती आणि पक्षाचे सर्व ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. 4ही नगरसेवक आले होते, सोबत मधुर म्हात्रे पण होते, राहुल कोट पण होते, स्वप्नाली केनी पण होत्या. काही भेट झाली तुमची? या चौघांची देखील आज नोंदणी झालेली आहे. पक्ष आदेशानुसार आम्हाला कीर्तीताई ढोणे यांचाच गटामध्ये समावेश करून घेण्याचा आणि सदस्य नोंदणीची प्रक्रिया करण्याच्या बाबतीत कळवलं होतं आणि तेवढंच आम्ही काम केलेलं आहे. उर्वरित तिघांबाबत काय भूमिका असणार आहेत उभाटा गटाची? त्यांना ज्या काही नोटिसा बजावलेल्या आहेत त्याबाबत समाधानकारक खुलासा आला का त्याच्यानंतर पक्ष पातळीवरती आज काही चर्चा झाली त्याबाबत? नाही काहीच बोलणं नाही झालं नाही. अजूनही ते तुमच्यासाठी नॉट रिचेबलच आहे? नाही, बघा, त्यांनी संपर्क साधण्यासाठी ज्या काही माध्यम आहेत त्या माध्यमातून ते व्हाया संपर्क साधत आहेत आमच्या पदाधिकाऱ्यांचे. त्यांची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे, त्यांना यायचं आहे की त्यांना कोण थांबवतं? त्यांच्या काही अडचणी असतील, पण तांत्रिक काही अडचणी. आता पहिले आम्हाला काही लोकांना सांगितलं आमचं जे काही प्रमाणपत्र आहे ते त्यांच्या ताब्यात आहे, नाही तर आम्ही तुमच्यासोबत आलो असतो. अशाही प्रकारच्या काही गोष्टी आमच्या व्हाया कानावर आल्या. आता खरं सत्य काय आहे आणि म्हणजे पूर्ण सत्य काय आहे तुम्ही त्यांनाच विचारा. आपल्यासोबत उभाटाचे जिल्हा प्रमुख देखील आहेत. पाटील साहेब, नेमक्या काय अडचणी आहेत? तुमच्याशी देखील त्यांचा काही संपर्क झाला आहे का उर्वरित तिघांचा? कारण 28 दिवस उलटून गेलेत, अजूनही 3 नगरसेवक तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये येत नाही आहेत. तिघांपैकी एकाचा मधुर म्हात्रेचा संपर्क झाला होता आणि त्यांनी काय आश्वासित केलं होतं की आज मी येतो, पण तो आमच्यापर्यंत न पोचता डायरेक्ट कोकण भवनला गेलेला आहे. आणि त्या संदर्भात आता येणारे काय 7-8 दिवस असतील आणि पक्षाचे जे काय प्रोसेस फॉलो करतो आहे आपण, ते प्रोसेस फॉलो झाल्यानंतर जर आला नाही तर आम्ही 2 नगरसेवकांबाबत, कारण मधुर म्हात्रेसोबत आणखी 2 नगरसेवक होते, एक राहुल कोट आहे आणि दुसरे स्वप्नाली केने, म्हणजे एकंदरीत 3 नगरसेवक अजूनही तुमच्यासोबत आलेले नाही आहेत. नाही, राहुल कोट आणि स्वप्नाली ती केने मॅडम जी आहे ती कदाचित अल्पेश भोईर यांच्या संपर्कात असावी, पण मी कल्याणपूर्वचं बघतो त्यामुळे मला मधुरचा काही लोकांचा संपर्क झालेला आहे. त्यामुळे मी मधुरच्या बाबतीतच सांगतो आणि जे काय कायदेशीर प्रक्रिया झाल्यानंतर जर काय आले नाही तर पक्ष म्हणून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे वरिष्ठांनी तसे आदेश दिलेले आहे आणि त्याची जी काय पेपर पूर्तता आहे तीसुद्धा आम्ही चालू केलेली आहे. एकंदरीत 28 दिवसांपासून तुम्ही त्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावतात, मात्र ते अजूनही तुमच्या संपर्कात नाही आहेत असं तुमचं म्हणणं आहे. तर नेमकी ठोस भूमिका काय असणार आहे की हे असंच पुढे पण सुरू राहील? नाही, कारणे दाखवा नोटीस ही एकच होती. त्याआधी 2 नोटिसा मिटिंगच्या संदर्भात होत्या. पक्षाचा गटनेता निवड असेल व बाकी काय प्रोसेस समित्यांची निवड असेल त्या संदर्भात काय बैठका होत्या, त्या दोन्ही बैठकाला गैरहजर होत्या आणि कारणे दाखवा नोटीस याला ते उत्तर जे काय अपेक्षित आहे, कारण की पुढे जाऊन सर्व कायद्याच्या कचाट्यात पडू नये आणि योग्य तो न्याय मिळावा या दृष्टीने आमचे पण सर्व हालचाली सुरू आहेत. बरोबर सर, तुम्ही त्या दिवशी एकंदरीत बोललो होतं की ते 3 नगरसेवक चौघांमधले राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत, त्याबाबत काय म्हणतात? जे आम्हाला माहिती मिळाली होती की राजीनामा देणार आहे किंवा त्यांना 1-2 पर्याय आहेत. पोटनिवडणूक तर होणार त्या प्रभागामध्ये, तर त्यांना एक तर राजीनामा द्यावा लागेल किंवा त्यांचं पद म्हणजे डिस्क्वालिफाईड होईल. तुमची पुढची भूमिका काय असणार? आमची पुढची भूमिका अजून त्यांना त्यांची चूक दुरुस्त करण्याची वेळ आणि संधी त्यांना मिळाली तर त्यांनी त्याचा नक्की सदुपयोग करावा ह्या शुभेच्छा. त्यांना पुन्हा घेण्याची तयारी सुरू आहे? पुन्हा घेण्याची तयारी सुरू आहे असं म्हणता येणार नाही, परंतु त्यांनी ज्या काही चुका केलेल्या आहेत त्या त्यांना कबूल असतील, मान्य असतील आणि चूक दुरुस्त करायची संधी ते मागत असतील तर पक्षश्रेष्ठी त्याच्याबाबत नक्कीच
विचार करू शकतील आणि मी त्यासाठी सहकार्य करेन. एकंदरीतच हे जे 3 नगरसेवक आहेत ते आजही नॉट रिचेबल आहेत. मात्र उभाटाने कुठेतरी एकीकडे कारवाईचा इशारा दिला असला तरी दुसरीकडे संधी देण्याचं देखील आता सध्या उभाटाच्या गटनेत्यांनी या ठिकाणी सांगितलं. त्यामुळे नक्कीच या 3 नगरसेवकांबाबत पक्ष काय भूमिका घेतं हे देखील पाहणं आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. अभिजित देशमुख, जिल्हा वार्ता, कल्याण. जिल्हा वार्ता, जनतेचा आवाज.